आज खूप दिवसातून कौट घरी आलं होतं तर खूप असं त्याच्यावर ताव मारणार होतं बरं का. तर सकाळचे ना 9:30-10 वाजले होते. तर पल्लूला ना सगळं आवरून त्याच्या शाळेच्या टायमिंगला शाळेमध्ये पाठवून दिलं. कारण पल्लवीला शाळेत लावलं की ना 10 ते 1 ना भरपूर अशी कामं असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये माझं दिवसभराचं थोडंसं रुटीन दाखवणार आहे बरं का. तर पल्लवीला शाळेत लावलं, सगळं घरातलं आवरलं आणि लगेच गेले घरातून थेट रानामध्ये. तर शेतामध्ये मिरचीचं प्लॉटिंगमध्ये ना थोडं थोडं गवत आलं होतं आणि ते सगळं काढायचं होतं, क्लीन करायचं होतं. दोघींनी मिळून ना आम्ही सगळं शेत क्लीन केलं बरं का. काही जास्त वेळ लागला नाही. जिथं काही थोडे गवत आलं होतं आणि ते सगळं काढून घ्यायचं होतं. ते सगळं काढून घेतलं आणि घरी गेल्यानंतर दुपारी छान असं ना थंडगार ताकावरती ताव मारत होता. तर ठरूनच गेले होते घरी गेल्यानंतर पहिलं ताक केलं. छान असं उन्हाळा सुरू झाला की ना दुपारी ताक प्यायला खूप छान लागतं आणि पोटामध्ये सुद्धा खूप असं थंड थंड लागतं. आणि असं उन्हामधून घरी गेल्यानंतर ना असं थंडगार प्यायला खूप छान लागतं. आणि ताक प्यायला सुद्धा खूप चांगलं असतं. कारण ना सगळं काम आवरून संध्याकाळच्या वेळेला सुद्धा शेतामध्ये जायचं होतं बरं का. कारण आज शेतामध्ये दिवसभर खूप काम होतं. चला म्हटलं, खूप दिवसातून ना कौट घरी आलं होतं. ताक सगळेजण पेलो थंडगार आणि सगळे कौट फोडले. आरवचा ना शाळेतनं घरी यायचा टायमिंग झाला होता. चला म्हटलं सगळ्यांनी मिळून ना कौट खायचं आणि मग शेतामध्ये जायचं. सगळे कौट फोडले आणि कौटाला ना तर म्हणजे गुळामध्ये खूप सुंदर लागतात, टेस्टी लागतात. पण गुळच नव्हता म्हणून मग ना साखर टाकून मी छान अशी त्याची ग्रेव्ही 10 ते 15 मिनटं ना कालून ठेवणार होते. खायला खूप छान लागतं. तोपर्यंत आई आली होती. आईबरोबर गप्पा मारत ना मग छान असं कौट काढून ठेवलं. आईला सांगित होते ना पाठीवरती पंप घेऊन मी औषध वगैरे मारणं. आईला खूप विशेष वाटलं बरं का. कारण कधीच काम केलं नव्हतं आईच्या घरी. तो आता खूप काम करते असं तिचं ना खूप कौतुक करत होती. तर कसं आहे ना, म्हणजे असा कोणीतरी आपलं कौतुक करतं हे ऐकून ना खूप छान लागतं. आणि खरंच आईला ना खूप विशेष वाटलं की मी एवढं काम करते आणि खूप छान मिरची आणली. आणि सगळ्यांना आईला खूप विशेष वाटत होतं बरं का. चला तर ना आरव शाळेतनं आलाच होता. तोपर्यंत मग छान असं कौट काढून ठेवलं आणि काढून मुरायच्या आधीच फिनिश झालं बरं का. खाऊन घेतलं सगळ्यांनी आणि मग लगेच गेलो शेतामध्ये. पाठीवरती पंप घेऊन छान असं सगळीकडे आम्ही दोघांनी मिळून औषध मारलं. हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. गावाकडलं सुंदर असं शेत. चला जाता जाता सबस्क्राईब करा.